नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत आता एक मोठी भरती निघालेली आहे। जी काही भरती आहे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आता 3 नवीन पद हे भरती करून घेणार आहे। मित्रांनो, या संदर्भातला व्हिडिओ मी 2 ते 3 दिवसापूर्वी माझ्या चॅनलवर टाकला होता आणि त्याच व्हिडिओला अनुसरून आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये भरपूर मित्रांनी अशा काही कमेंट केल्या होत्या, सर फॉर्म कोण्या ठिकाणी भरायचा, याला जे काही शिक्षण आहे किती लागणार आहे, पेमेंट किती आहे, असे काही भरपूर प्रश्न मित्रांनी विचारले होते। तर त्याच प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला पूर्णपणे देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आमच्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येईल हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला जाईल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, एका मित्राने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, सर याचा फॉर्म कोण्या ठिकाणी भरायचा आहे। भाऊ, जे काही आपली ग्रामपंचायत असते गावामधली, याच गावामधल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला विचारपूस करायची आहे की सर या संदर्भातील जागा आता निघालेल्या आहेत, याचा मला हा फॉर्म भरायचा आहे। त्या ठिकाणी आपण जाऊन भरू शकतो आपल्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये। तर एका मित्राने असा प्रश्न विचारलेला आहे की बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधी सुरू होणार। तर मित्रा, या ठिकाणी राज्यामध्ये आता प्रत्येक जिल्ह्याचीच भरती सुरू होणार आहे। काही दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये म्हणा, 4 दिवसामध्ये हे लगेच सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे। लगेच प्रत्येक जिल्ह्यातील भरती ही सुरुवात होणार आहे। तर एका भावाने असा प्रश्न विचारलेला आहे, या ठिकाणी जे काही 3 पद आहेत, 3 पदासाठी 9 उमेदवार हे सिलेक्ट करणार आहेत आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याच 9 पदामधून जे काही 3 उमेदवार आहे हे सिलेक्शन करणार आहेत। तर मित्रांनो, असा प्रश्न विचारला होता की सर 9 जण भरती होणार आहेत का। तर 9 जण नाही, फक्त 3 जण भरती होणार आहेत। 9 जणांची निवड होणार आहे। 9 पैकी 3 जण हे भरती होणार आहेत। तर एका मित्राने असा प्रश्न विचारलेला आहे की सर याला वयाची अट किती आहे। तर मित्रा, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की 20 वर्षाच्या वरी वय असणं आवश्यक आहे, असं सांगितलं आहे पत्रामध्ये। तुम्ही व्हिडिओ पाहू शकता माझा जाऊन, त्यामध्ये सांगितलेलं आहे 20 वर्षाच्या वरी तुम्ही फॉर्म भरू शकता। एका मित्राने असा प्रश्न विचारलेला आहे की आमच्या गावची जी काही ग्रामपंचायत आहे हे आम्हाला गावामध्ये काही खबर देत नाही, परस्पररित्या ही फॉर्म भरून घेतलेला आहे किंवा भरून घेत असते। मित्रा, तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही तुम्ही आता माझा व्हिडिओ पाहिला असेल, जे काही चॅनलवर टाकलेला, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आपल्या ग्रामपंचायतला जाऊन भेटायचं आहे। त्या ठिकाणी जाऊन विचारपूस करायची आहे, सर या संदर्भातली भरती ही निघालेली आहे का, निघाली असल्यास त्या ठिकाणी आपला जे काही फॉर्म आहे भरायचा आहे। तर मित्रांनो, एका मित्राने असा प्रश्न विचारलेला आहे की सर या भरतीसाठी आपली लेखी परीक्षा होणार आहे का। तर मित्रा, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जे काही भरती आहे हे आपल्या राज्यामध्ये बी चालू आहे आणि पूर्ण देशामध्ये सुद्धा चालू आहे। तर ही भरती जे आहे याची पेपर हे होणार नाही असं मला तर वाटते, कारण की भरपूर राज्यामध्ये काही याचे पेपर झालेले नाहीत। जे काही आहे आपल्या ग्रामपंचायत मार्फत ज्याची निवड करणार आहेत आपली ग्रामसभेमार्फत, तर याच्यामधून आपली निवड होऊन जाईल आणि निवड झाल्यानंतर जे काही आपली जवळपास 1 महिना म्हणा, 2 महिने म्हणा, 3 महिने म्हणा, जे काही ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग या ठिकाणी आपली घेणार आहेत। तर याची काय लेखी वगैरे काय व्हायची काय अशी शक्यता वाटत नाही। तर एका मित्राने असा प्रश्न विचारलेला आहे की सर याची निवड कधी होणार। तर याची निवड हे जे काही 9 उमेदवार ग्रामपंचायत आपली ग्रामसभेमार्फत सिलेक्ट करणार आहे, 9 उमेदवाराला नंतर त्यांचे फॉर्म हे पंचायत समितीला जातील, त्या ठिकाणाहून समोर पाठवले जातील। त्या ठिकाणाहून 3 जणांची हे निवड शासनच करणार आहे, ते जिल्हा परिषदेतून असू द्या की काही पंचायत समितीतून असू द्या। त्या ठिकाणी जे 3 उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याची ट्रेनिंग हे शासन घेणार आहे आणि फक्त 3 जणांची निवड होणार आहे आणि ही निवड 8 ते 15 दिवसांमध्ये तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला हे जॉईनिंग करून घेणार आहेत। तर एका मित्राने असा प्रश्न विचारलेला आहे की सर या जे काही जलमित्र आहे याच्यासाठी जर आपण जॉईन झालात तर आपल्याला पेमेंट म्हणजे पगार किती शासन हे देणार आहे। तर असा प्रश्न विचारलेला आहे। तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शासनाने काही फिक्स केलेलं नाही। तर माझ्या मते एक सांगू इच्छितो की बाहेर राज्यामध्ये 5 ते 6 हजार रुपये पेमेंट याच्यासाठी शासन हे देत आहे आणि हे प्रत्येक राज्यामध्ये भरती चालू आहे। जल जीवन मिशन अंतर्गत जलमित्र हे प्रत्येक राज्यामध्ये आहे। याच्यामध्ये जे काही मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले होते बाहेर राज्याचे, आणि त्या ठिकाणी जे काही 5 ते 6 हजार रुपये पेमेंट हे शासनाकडून मिळत आहे। एकाने असा प्रश्न विचारलेला आहे की फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांमध्ये आपलं सिलेक्शन होईल।
तर मी त्या तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ग्रामपंचायत तुमचे फॉर्म हे जमा करून घेईल 9 उमेदवाराचे आणि 9 उमेदवारापैकी जे काही 3 उमेदवाराचं सिलेक्शन होणार आहे, असे 3 उमेदवार हे फक्त ट्रेनिंगसाठी जाणार आहेत आणि ट्रेनिंग झाल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 दिवसामध्ये त्याची जॉईनिंग हे ग्रामपंचायत करून घेणार आहे. तर मित्रांनो, असे होते मित्रांनी प्रश्न विचारले होते, त्या पूर्ण प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करा, चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चल मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.